संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी पुणे शहरातील देहू रोड परिसरामध्ये चिंचोली या गावात या अतिशय सुंदर अशा या बुद्ध विहारामध्ये आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम भिक्खू संघाच्या वतीने मी तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही या ठिकाणी आलेले आहोत, असा चिंचोलीकर परिवार, पौर्णिमाताई चिंचोलीकर आणि त्यांचा संपूर्ण चिंचोलीकर परिवार, की ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आज या ठिकाणी आलेले आहोत। मी भिक्खू संघाच्या वतीने संपूर्ण चिंचोलीकर परिवार, विशेषतः पौर्णिमाताई चिंचोलीकर, त्यांचा संपूर्ण परिवार, आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, शेजारी, आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956ला या भारतभूमीमध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं। स्वतः बौद्ध झाले आणि आपल्या सर्वांना बौद्ध केलं। आपल्याला बघा, आज बौद्ध बनून 67 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या भारतामध्ये बौद्ध म्हणून स्वाभिमानाने आपण सर्व जीवन जगत आहोत। बौद्ध धम्माशी आपलं नातं जुळलेलं आहे आणि पर्यायाने बौद्ध धम्माच्या दृष्टीने या जगासोबत आपलं नातं जुळलेलं आहे। लक्षात येते तुमच्या? म्हणजे आपण जे बौद्ध म्हणून जीवन जगतोय हे केवळ आपल्यापुरतं मर्यादित नसून आपलं बौद्ध धम्माच्या पर्यायाने या जगासोबत आपलं नातं जुळलेलं आहे। बघा तुम्ही, आज जगामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धम्म आहे। श्रीलंका, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम असे अनेक बौद्ध देश आहेत। जपान, चीन, कोरिया, लाओस, सिंगापूर, तिकडे युरोपकडले पण अनेक देश आहेत की अशा अनेक देशांमध्ये बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसारित होतो आहे। काही बौद्ध देशांनी तर ऑफिशियली म्हणजे त्यांच्या ऑफिशियली
स्वतःला बौद्ध देश म्हणून पुरस्कृत केलेला आहे, जाहीर केलेला आहे की आम्ही बौद्ध धर्मीय देश आहोत. बघा असे अनेक देश आहेत. तर बघा बरं, आपण जर बौद्ध आहोत तर या सगळ्या बौद्ध धर्मीय देशांसोबत आपलं नातं जुळलेलं आहे. आणि त्यामुळे आपण नेहमी आपल्यामध्ये ही गोष्ट, आपल्यामध्ये एक गोष्ट नेहमी सदैव आपल्या मनात ठेवावी की आपण जागतिक लेवलचे लोक आहोत. आपण जे आहोत जागतिक लेवलचे लोक आहोत. त्यामुळे जागतिक लेवलला आपण सर्व ज्या संबंधाने जीवन जगत आहोत. बांधवांनो, या गोष्टीचा सदैव तुमच्या मनामध्ये स्वाभिमान ठेवा. बघा, बाबासाहेबांमुळे आपल्याला स्वाभिमान प्राप्त झाला. आणि जेव्हा आपण बौद्ध झालो, आपोआपच बौद्ध धर्माच्या विविध तत्वांसोबत आपलं नातं जुळलेलं आहे. जसं बघा, तुमच्यापैकी किती लोक बुद्धगयाला गेले बरं? किती लोक बुद्धगयाला गेले? अच्छा, बरेचशी लोक तुम्ही बुद्धगयाला गेले. इथे आपण महाराष्ट्रामध्ये राहत असताना कधीतरी तुम्ही बुद्धगया मुक्ती आंदोलन असं कधी ऐकलं का? ऐकलं असेल ना. अनेक लोक जातात बघा. मागच्या अनेक वर्षांपासून बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे. बुद्धगया मुक्ती आंदोलन. तर आम्हाला जेव्हा समजत नव्हतं तर आम्ही लोकांना विचारत, कुठं चालले तुम्ही? लोक म्हणायचे आम्ही ते बुद्धगया मुक्ती आंदोलन आहे, मोर्चा आहे, आम्ही बुद्धगयाला चाललो. आता थोडं समजू लागलं की जे बुद्धगया मुक्ती आंदोलन आहे हे नेमकं आहे काय. बऱ्याचशा लोकांना अजूनही माहीत नाही आहे की जे बुद्धगया मुक्ती आंदोलन आहे हे नेमकं आहे काय. जातात, मोर्चे काढतात, त्यांच्या विरोधामध्ये घोषणा देतात, सरकारच्या विरोधात घोषणा देतात, परंतु अनभिज्ञ आहेत. हे जे मुक्ती आंदोलन आहे, बुद्धगया मुक्ती आंदोलन आहे, हे नेमकं आहे काय आणि या आंदोलनासोबत आपला काय संबंध आहे. बरेचसे लोक याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यांना माहीतच नाही आहे की नेमकं आहे काय. तर बघा बांधवांनो, ज्याला आपण बुद्धगया मुक्ती आंदोलन म्हणतो, हे मुक्ती आंदोलन कशाशी संबंधित आहे? ज्या बुद्धगयेमध्ये त्या निरंजना नदीच्या काठी त्या पवित्र बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं. आज त्याच ठिकाणी एक महाबोधी महाविहार त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ऐतिहासिक आहे. महाबोधी महाविहार त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ते महाबोधी महाविहार हे कायदेशीररित्या हे बौद्धांचंच असलं पाहिजे, हा तो नियम आहे. हे ते आंदोलन आहे. ते जे बौद्धांचं हक्काचं जे महाविहार आहे, हे महाविहार हे बौद्धांच्याच ताब्यामध्ये असलं पाहिजे, याकरिता हे आंदोलन सुरू आहे. बघा, बऱ्याचशा लोकांना हेही माहीत नाही आहे की त्या ठिकाणी नेमकं सुरू काय आहे. बघा, हा खूप मोठा इतिहास आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला सुरुवात केलेली आहे ते भारतीय नव्हते. जसं आज लोक जातात ना मुक्ती आंदोलनाला बुद्धगयेला, पण ज्यांनी हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला सुरुवात केली, तो जो व्यक्ती होता, ज्याला म्हणजे तो भारतीय नव्हता, पण तरी भारतामध्ये येऊन इथल्या लोप पावलेल्या बुद्ध धम्माला पुनर्जीवित करण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं, ते होते अनागारिक धम्मपाल. अनागारिक धम्मपाल होते जे श्रीलंकेहून भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये येऊन बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य प्राणपणास लावतात. बघा, आज त्याच अनागारिक धम्मपाल यांचा स्मृती दिवस आहे. 91वा स्मृती दिवस आज आहे. आजच्या या म्हणजे अनागारिक धम्मपालांच्या 91व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण धम्म कार्याला, त्यांच्या विचारांना मी या ठिकाणी आदरांजली पण व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने आपण अनागारिक धम्मपालांना आदरांजली व्यक्त करूया.
आज अनागारिक धम्मपाल यांचा 91वा स्मृती दिवस आहे, ज्यांनी या भारतामध्ये बुद्धगया मुक्ती आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. ते खरे उद्गाते आहेत बघा. अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे त्यांचा. ते भारतीय नव्हते, त्यांचा जन्म झाला श्रीलंकेमध्ये. कोणाचा? अनागारिक धम्मपाल, ज्यांचा जन्म श्रीलंकेमध्ये झाला. आणि श्रीलंकेमध्ये कोणत्या परिवारात? ख्रिश्चन परिवारात. त्यांचे माता पिताही ख्रिश्चन होते आणि त्यामुळे साहजिकच आहे लहानपणापासून ख्रिश्चन धर्माचे संस्कार त्यांच्यावरती बिंबवण्यात आले होते. पण अनागारिक धम्मपाल जसे जसे मोठे होत गेले बघा, जे महापुरुष असतात, जे विद्वान व्यक्तिमत्व असतात, ते कधीच चाकोरीबद्ध जीवन जगत नाहीत. जे विद्वान लोक असतात ते कधीच चाकोरीबद्ध जीवन जगत नाही. हळूहळू जसे जे मोठे होत गेले त्यांना असंच एकदा लाईट ऑफ एशिया नावाचं पुस्तक त्यांना मिळालं. लाईट ऑफ एशिया खूप फेमस पुस्तक आहे ते, लाईट ऑफ एशिया. ते पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्या पुस्तक वाचल्यानंतर पहिल्यांदा अनागारिक धम्मपालांचा बुद्ध धम्माशी परिचय झाला. तेव्हा त्यांना वाटलं, अरे या पुस्तकात जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, बुद्धांचं तत्त्वज्ञान, हे तत्त्वज्ञान असं आहे की खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्ती हा बुद्ध धम्माचाच आहे. अरे मी तर बुद्ध धम्माचा आहे, मी तर खऱ्या अर्थाने बुद्धिस्टच आहे, मी ख्रिश्चन नाही आहे, मी बुद्धिस्ट आहे, असं त्यांच्या मनामध्ये तो विचार उत्पन्न झाला. आणि तेव्हापासून बघा ते बुद्ध धम्माकडे वळाले आणि हळूहळू बुद्ध धम्माकडे त्यांचं मन वळत गेलं आणि मनाने खऱ्या अर्थाने ते बौद्ध झाले. आणि जेव्हा व्यक्ती मनाने संकल्प करतो तर तो संकल्प नक्कीच पूर्ण करतो. बघा श्रीलंकेमध्ये असताना म्हणजे मनाने तर ते बुद्ध विचारांचे झालेच, पण आता कायदेशीररित्या आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे म्हणून श्रीलंकेमध्ये भदंत सुमंगल, श्री सुमंगल नावाच्या एका मोठ्या भंतजींकडून अनागारिक धम्मपालांनी विधिवत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि तेव्हापासून त्यांनी निर्णय घेतला की मी आता माझं संपूर्ण जीवन केवळ आणि केवळ बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिताच व्यतीत करेल. आणि बघा बांधवांनो, अनागारिक धम्मपालांचा संघर्ष, तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा, त्यांच्या जीवन कार्यावरती अनेक पुस्तकं आहेत. त्यांनी संपूर्ण जीवनभरपर्यंत अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत केवळ आणि केवळ बुद्ध धम्माचाच विचार त्यांनी केलेला आहे. बघा अनागारिक धम्मपालांचं कार्य किती महान आहे. बौद्ध तर झाले, परंतु बौद्ध होऊन ते थांबले नाही, तर मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. कारण त्यांनी ते लाईट ऑफ एशिया पुस्तक वाचलं होतं ना, तर त्या पुस्तकातून त्यांना समजलं काय, अरे जे भगवान बुद्ध आहेत, भगवान बुद्धांचा जन्म कुठं झाला? भारतामध्ये. भगवान बुद्धांना ज्ञान कुठं प्राप्त झालं? भारतामध्ये. भगवान बुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन कुठं केलं? तेही भारतात, सारनाथमध्ये. बुद्धांचं महापरिनिर्वाण कुठे झालं? तेही भारतातच झालं. अरे भारत भूमी किती पवित्र आहे ना. अरे भारत भूमी किती पवित्र आहे. या भारतात बुद्धाचा जन्म झाला. अरे किती पवित्र भूमी ती लुंबिनी. याच भारतात त्या बुद्धगयेला बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. काय ते पवित्र स्थळ बुद्धगया. याच भारतातील त्या वाराणसीला, सारनाथमध्ये पहिलं धम्मचक्र प्रवर्तन बुद्धांनी केलं. काय ती सारनाथची पवित्र भूमी. याच भारतातील त्या कुशीनगरमध्ये बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. काय ती कुशीनगर पवित्र भूमी आहे हो. उत्कंठा निर्माण झाली. अरे आपण भारतात गेलं पाहिजे, आपण भारतात गेलं पाहिजे, त्या बुद्धगयेचं दर्शन घेतलं पाहिजे, त्या लुंबिनीचं दर्शन घेतलं पाहिजे, त्या सारनाथचं दर्शन घेतलं पाहिजे, त्या कुशीनगरचं दर्शन घेतलं पाहिजे. मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. कधी आपण भारतात जायचं, कधी या पवित्र स्थळांचं दर्शन घ्यायचं, उत्कंठा निर्माण झाली. बघा तेव्हापर्यंत श्रीलंकेमध्ये अनागारिक धम्मपालांनी धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य सुरू केलं होतं. बघा कारण त्यावेळेला श्रीलंकेमध्ये ख्रिश्चन मिशनरी ते असतात ना, ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारे, त्यांना मिशनरी म्हणतात. ख्रिश्चन मिशनरी
यांचं खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या श्रीलंकेतल्या बौद्ध लोकांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू करण्यात आला होता. याच्या विरोधामध्ये अनागारिक धम्मपालांनी बंड पुकारलं होतं आणि आपल्या लोकांना खऱ्या अर्थाने त्या मिशनरींपासून दूर करून खरा बौद्ध बनवण्यासाठी अनागारिक धम्मपालांनी कार्य सुरू केलं होतं. त्यामुळे त्यांचं नाव गाजलं, त्यांचं मोठं नाव गाजलं आणि त्यांना संधी मिळाली. उत्कंठा होती मनामध्ये, त्यांना संधी मिळाली. कोणती संधी? 1893 शिकागोला आंतरराष्ट्रीय धर्मसंगायन झालं होतं. जे लोक इतिहासाचा अभ्यास करतात त्यांना माहिती असेल, 1893 शिकागोला आंतरराष्ट्रीय धर्म परिषद संपन्न झाली आणि त्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेमध्ये साऊथ एशिया बुद्धिस्ट कंट्रीच्या प्रतिनिधिक स्वरूपामध्ये बौद्ध धम्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अनागारिक धम्मपालांची निवड करण्यात आली. अनागारिक धम्मपाल प्रसन्न झाले, आनंदी झाले की आपल्याला त्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेमध्ये बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. श्रीलंकेमधून ते भारतात 1891 आले. मनात उत्कंठा होती, बुद्धगयाला जायचं आहे, आपल्याला सारनाथला जायचं आहे. तर अगोदर अनागारिक धर्मपाल कुठे जातात? सारनाथमध्ये जातात. त्यांना असं वाटलं की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं ती भूमी अतिशय पवित्र आहे. त्या भूमीमध्ये सगळीकडे हिरवळ असेल, धम्माचा प्रचार आणि प्रसार असेल. व काय ती भूमी, असं मनामध्ये विचार करून अनागारिक धर्मपाल 1891 या भारतामध्ये येतात, सारनाथमध्ये येतात आणि काय पाहतात? मनात काय विचार होता की सारनाथमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार असेल, बौद्ध भिक्षू असतील, भिक्षू जिकडे तिकडे फिरत असतील, विहार करीत असतील, उपासक आणि उपासिका असतील, बुद्ध रूपाला वंदन करत असतील, असा धम्माचा प्रचार असेल. पण नाही. जेव्हा अनागारिक धम्मपाल भारतामध्ये आले 1891 त्या सारनाथला जातात तर काय पाहतात? अरे बुद्ध तर नाहीच आहे, धम्म पण नाही आहे, अरे संघ तर कुठेच नाही आहे. या उलट तुमच्यापैकी जे लोक सारनाथला गेले असतील त्यांना ते लगेच लक्षात येईल बघा, तो जो धम्मेक स्तूप आहे ना, तुम्ही जो धम्मेक स्तूप पाहता सारनाथमध्ये, त्या धम्मेक स्तूपाच्या परिसरामध्ये मोठमोठे गवत निर्माण झाले होते, उगवले होते मोठमोठे गवत. आणि त्या गवतामध्ये जे काही भग्नावशेष होते, जे जुने भग्नावशेष होते, चैत्य समाधी होती, ते सगळंचं सगळं त्या मोठमोठ्या गवताखाली दबून गेलं होतं, जमिनीखाली गडप झालं होतं. सैरा वैरा डुकरांचा वास होता, डुक्कर फिरवत होते इकडे तिकडे आणि अनेक त्या धम्मेक स्तूपाची पिछेहाट झाली होती. हे सगळं दृश्य बघून अनागारिक धम्मपालांचं मन विदारलं. अगदी जसं मेणबत्तीच्या त्या मेणाप्रमाणे अनागारिक धम्मपालाचं मन वितळलं. ते ढसाढसा रडू लागले. अरे काय हे दृश्य! ज्या भारतात बुद्धाचा जन्म झाला त्याच बुद्धभूमीमध्ये अशी पिछेहाट बुद्ध धम्माची. ज्या ठिकाणी तथागतांनी बुद्ध धम्माचं पहिलं प्रवचन केलं, धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्याच धम्मचक्र प्रवर्तन भूमीची अशी दशा होत आहे. त्यांचं मन असं ढसाढसा रडले बघा. ते दृश्य पाहिलं. आज आपण जेव्हा सारनाथला जाऊन ते धम्मेक स्तूप पाहतो, तो अशोक स्तंभ पाहतो, ते सगळं काही अवशेष पाहतो, किती आनंद होतो बघा आपल्याला, किती आनंद होतो. 125 वर्षापूर्वीची घटना आहे. विचार करा, अनागारिक धम्मपालांचं मन किती दुःखी झालं असेल, ढसाढसा रडू लागले होते. ते सारनाथचं बघून त्यांनी मनामध्ये विचार केला, ठीक आहे या सारनाथमध्ये अशी पिछेहाट झालेल्या बुद्ध धम्माची, पण कदाचित बुद्धगयाला असं नसेल. आपण बुद्धगयाला जाऊ, बुद्धगयाला बघूया तिथे काय परिस्थिती आहे. तर सारनाथवरून अनागारिक धम्मपाल बुद्धगयाला जातात आणि बुद्धगयाला जात असताना मनामध्ये विचार करतात की बुद्धगयेमध्ये पण बौद्ध भिक्षू राहत असतील, बुद्धगयेमध्ये तुमच्यासारखे उपासक उपासिका राहत असतील,
त्या बुद्धगयेमध्ये बुद्धांची पूजा होत असेल, बुद्धांची वंदना होत असेल, जिकडे तिकडे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला असेल, आनंदी होते, अत्यंत प्रसन्न होते. याच विचारामध्ये बुद्धगयेला गेले आणि बुद्धगयेला जातात आणि तिथे पाहून तिथे सुद्धा ढसा ढसा रडतात. हो, अनागारिक धम्मपाल ढसा ढसा रडतात. काय पाहतात ते? की ते जे महाबोधी महाविहार आज आपण पाहतो ना, त्या महाबोधी महाविहाराच्या आतमध्ये जी भूमिस्पर्श मुद्रेमधली जी बुद्धांची मूर्ती आहे, त्या बुद्ध मूर्तीला एक महंत म्हणजे हिंदूचा एक महंत त्या बुद्ध मूर्तीची पूजा करतोय आणि लोकांमध्ये प्रचार काय करतोय की हा विष्णूचा अवतार आहे, हा विष्णूचा अवतार आहे. आणि असं सांगून तिथे हिंदू धर्मीयनुसार पूजा होत आहे. बुद्ध नाहीसा होत चाललेला आहे, धम्म तर नाहीसाच झालेला आहे, संघ तर पूर्णपणे नष्ट झालेला आहे. संपूर्णपणे बुद्ध धम्माची पिछेहाट होत आहे. कधीची घटना ही 1891ची घटना आहे बघा. ते सगळं दृश्य अनागारिक धम्मपालांनी बघितलं, परंतु त्यांनी आपला वेळ रडण्यामध्ये वाया घालवला नाही. आपलं मन कमजोर करण्यात त्यांनी आपला वेळ वाया घालवला नाही. तिथे संकल्प केला. त्या बुद्धगयेचं ते जे दृश्य पाहिलं ना तुम्ही आजही बघा, त्या बुद्धगया महाविहाराच्या पुढेच बघा त्या ठिकाणी छोटे छोटे मंदिर आहेत. तिथे ते महंत बसलेले असतात आणि आलेल्या विदेशी लोकांना म्हणतात की हे 5 पांडव आहे, इथे पांडव येऊन राहिले होते, हे 5 पांडव बघा. आजही बघा बरं, आज जर तसेल तर 100-125 वर्षापूर्वीचं दृश्य कसं असेल? अनागारिक धम्मपाल रडत बसले नाही, अनागारिक धम्मपाल स्वतःला कमजोर करत बसले नाही. त्याच बुद्धगयाच्या त्या पवित्र ठिकाणी संकल्प करतात की ही जी बुद्ध धम्माची पिछेहाट झालेली आहे ही योग्य नाही आहे. बौद्ध धम्म नष्ट होत चाललेला आहे. बौद्ध धम्म हा पुनर्जीवित झाला पाहिजे. आणि हे जे महाबोधी म्हणजे बुद्धगयाचं महाविहार आहे, हे महाविहार बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे आणि या महाविहार संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांनीच केलं पाहिजे, असा याकरिता संघर्ष करायचा आणि महाबोधी महाविहार हे मुक्त करायचं हा संकल्प करतात. आणि तो संकल्प करून मग तिथून ते निघतात जागतिक धर्मयात्रेवरती. कारण जगातल्या बौद्धांना काहीच माहीत नव्हतं. अनागारिक धम्मपालांनी पहिलं काम केलं की जगातल्या बौद्ध लोकांचं लक्ष या मुद्द्याकडे वळवलं की बघा जागतिक बौद्धांनो, बघा भारतामध्ये या बुद्धभूमीमध्ये बुद्ध धम्माची कशी पिछेहाट होत चाललेली आहे बघा. आणि या जागतिक बौद्धांचं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनागारिक धम्मपालांनी महाबोधी नावाचं एक मासिक सुद्धा सुरू केलं होतं. महाबोधी नावाचं मासिक सुरू केलं आणि महाबोधी सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत लढा सुरू केला बघा, ज्याला आपण आज बुद्धगया मुक्ती आंदोलन म्हणतो ना. त्या बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेता उद्गाता अनागारिक धम्मपाल आहेत बघा. आणि काय आहे, त्यांनी जागतिक यात्रा सुरू केली. शिकागोला गेले बघा धर्म परिषदेमध्ये, त्या ठिकाणी गेले आणि आपले स्वामी विवेकानंदला नाव तुम्ही ऐकलं ना, स्वामी विवेकानंद. तर बघा अनागारिक धर्मपाल साऊथ एशिया बुद्धिस्ट कंट्रींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या शिकागोच्या धर्मसंमेलनामध्ये जातात. आणि तिथे गेल्यानंतर तिथे स्वामी विवेकानंदासोबत अनागारिक धर्मपालांची भेट होते. त्या भेटीचं रूपांतर मैत्रीमध्ये होते. स्वामी विवेकानंद सुद्धा तिथे गेलेले असतात, परंतु स्वामी विवेकानंदांना तिथे हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आयोजक लोकांनी वेळ दिलेला नसतो. ते नकार देतात, नाही म्हणतात तुम्हाला वेळ मिळणार नाही. परंतु बघा अनागारिक धर्मपाल म्हणजे यांची मित्रता किती मोठी होती. अनागारिक धर्मपाल त्यांना मिळालेल्या म्हणजे अनागारिक धर्मपालांना मिळालेल्या वेळेतील 10 मिनिटांचा वेळ ते स्वतःहून स्वामी विवेकानंदांना देतात बघा.
स्वामी विवेकानंदाला त्या धर्म परिषदेमध्ये बोलण्याकरिता अनागारिक धर्मपालांनी 10 मिनिटाचा वेळ स्वतःच्या वेळेतून वेळ दिला. स्वामी विवेकानंद खुश झाले, माईक समोर उभे होतात आणि माईक समोर उभे झाल्यानंतर काय म्हणतात बघा, त्या पुस्तकांमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते म्हणतात की स्वामी विवेकानंद काय बोलतात की माय डिअर अमेरिकन ब्रदर अँड सिस्टर, माय डिअर अमेरिकन ब्रदर अँड सिस्टर असं म्हटल्याबरोबर तिथे जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तर आम्ही असा विचार केला की माय डिअर अमेरिकन ब्रदर अँड सिस्टर असं म्हटलं, याच्यामध्ये नवीन काय हो? लोकांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे पुस्तकात असं लिहिलेलं आहे, लोकांनी लई टाळ्या वाजवल्या, खूप टाळ्या वाजवल्या. याच्यामध्ये नवीन काय आहे? माय डिअर अमेरिकन ब्रदर अँड सिस्टर म्हटल्याबरोबर लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणतात. बघा बांधवांनो, इतिहास कसा लपवला जातो. खरा इतिहास हा आहे, लोकांनी जे टाळ्या वाजवल्या स्वामी विवेकानंदाच्या भाषणावरती, ते केवळ माय डिअर अमेरिकन ब्रदर अँड सिस्टर एवढ्यावर वाजवल्या नाही. खरं जे शब्द आहे स्वामी विवेकानंदाचे ते असे होते. स्वामी विवेकानंद म्हणतात काय, माय डिअर अमेरिकन ब्रदर अँड सिस्टर, आय केम फ्रॉम इंडिया, दॅट इज द लँड ऑफ बुद्धा. बुद्धा म्हटल्याबरोबर लोकांनी उभा होऊन बघा टाळ्या वाजवल्या आणि स्वामी विवेकानंदाचा जयघोष केला. बघा हे त्याचे खरे शब्द होते. आय केम फ्रॉम द इंडिया, दॅट इज द लँड ऑफ बुद्धा. मी बुद्ध भूमीतून आलेला हो, त्या बुद्धभूमी भारतातून मी आलेला हो. बघा हे त्यांचे शब्द होते. बघा तेव्हापासून स्वामी विवेकानंदावरती बुद्ध धम्माच्या विचारांचा पगडा होता. स्वामी विवेकानंद विपसना करायचे आणि अनागारिक धर्मपाल यांच्या सहवासामुळे ते हळूहळू बुद्धिस्ट झाले होते, विचाराने बुद्धिस्ट झाले होते. विवेकानंद विपसना सुद्धा करायचे. बघा अनागारिक धर्मपालांच्या मैत्रीमुळे त्यांच्यावर बुद्ध धम्माच्या विचारांचा पगडा पडला. बघा हा खरा इतिहास आहे. अनागारिक धर्मपालांनी जेव्हा भारतामध्ये येऊन बुद्ध धम्माच्या पुनरुत्थानाचं कार्य केलं, तर त्यांनी जगातल्या बौद्ध लोकांचं लक्ष या घटनेकडे वळवलं, लक्ष दिलं. कोणतं? की आजही बौद्धांचं जे पवित्र ठिकाण आहे कोणतं? बुद्धगयेचं महाविहार. बुद्धगयेचं जे महाविहार आहे ते महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे. जसं इतर धर्मीयांचे धर्मस्थळं त्या धर्मीयांच्या लोकांच्या ताब्यामध्ये असतात, त्याप्रमाणे बौद्धांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं असलेलं ते बुद्धगयेचं महाविहार हे बौद्धांच्याच ताब्यामध्ये असलं पाहिजे, ही रास मागणी होती. आणि याकरिता आंदोलनाला अनागरिक धर्मपालांनी सुरुवात केली. बघा आजही आपण आंदोलन करतोय, आजही आंदोलन सुरू आहेत, कारण आजही बौद्धांचं ते बुद्धगयेचं महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे. परंतु अनागरिक धर्मपालांनी जो संघर्ष सुरू केला होता त्यांच्याच संघर्षामुळे बिहारच्या विधानसभेमध्ये एक ॲक्ट, एक कायदा पारित केला 1949 मध्ये. 1949 महाबोधी ॲक्ट पास करण्यात आला. बघा हा ॲक्ट समजून घ्या, हा कायदा काय आहे, कारण हे आपल्याशी संबंधित आहे, हे जागतिक बौद्धांचं महत्त्वाचं आहे. हे ॲक्ट समजून घ्या. 1949 मध्ये बिहारच्या विधानसभेमध्ये त्या महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये ॲक्ट पारित करण्यात आला. आणि तो ॲक्ट काय आहे? त्या ॲक्टनुसार सांगण्यात आलं की जे बौद्धांचं हे जे बुद्धगयेचं महाविहार आहे, हे महाविहार, या महाविहाराचं या जागेचं व्यवस्थापन आणि इथं येणारा जो पैसा आहे या सर्वाचं व्यवस्थापन करण्यासाठी 9 लोकांची समिती गठन करण्यात येईल. समजलं? कलम काय आहे? 9 लोकांची समिती गठन करण्यात येईल. आणि या 9 लोकांच्या समितीमध्ये एक जण तो त्या समितीचा अध्यक्ष असेल. आणि अध्यक्ष कोण असेल? जो गया जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे, म्हणजे बुद्धगयाच्या जिल्ह्यामध्ये येते, गया जिल्हा आहे, त्या गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असेल तो कलेक्टर पदसिद्ध त्या महाबोधी
व्यवस्थापन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. पण एक कलम आणखीन टाकण्यात आलं, तो कलेक्टर हा हिंदू असला पाहिजे. कलेक्टर कोण असला पाहिजे? हिंदू असला पाहिजे, तरच तो त्या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष होऊ शकतो. तो जर अध्यक्ष नसेल तर त्यांनी काय करायचं? त्यांनी त्याच्या अंडरमध्ये, त्याच्या अखत्यारीत हिंदू धर्माचा व्यक्ती त्या समितीचा अध्यक्ष बनवायचा, असं कलम आहे. आणि उरले 8 लोक, 8 पैकी 4 लोक हे हिंदू असतील आणि 4 लोक हे बौद्ध असतील. असा हा जाचक अटीने बौद्धांवर अन्याय करणारा कायदा पारित करण्यात आला. मग बघा बरं, या 9 लोकांमध्ये बहुमत कोणाचं आहे? 4 बौद्धांचे आहेत, 4 हिंदू आहेत आणि 1 अध्यक्ष, पण तो हिंदू असला पाहिजे. 5 हिंदूंचे आहेत. बहुमत कोणाचं आहे? हिंदूंचं बहुमत आहे. त्यातल्या त्यात जे 4 बौद्ध आहेत त्याच्यामध्ये जर कोणी फितूर झालं तेही त्यांच्याच मागे मागे राहतात. तर बघा, बौद्धांवर अन्याय करणारा हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि जोपर्यंत हा कायदा बदलत नाही तोपर्यंत बुद्धगयेचं महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये येऊ शकत नाही. हे जे बुद्धगया मुक्ती आंदोलन आहे, हे आंदोलन यासाठीच आहे की हा जो कायदा आहे, बौद्धांवर अन्याय करणारा कायदा, हा कायदा बदलला पाहिजे आणि बुद्धगयेचं संपूर्ण व्यवस्थापन हे केवळ आणि केवळ बौद्धांच्याच ताब्यामध्ये असलं पाहिजे. याकरिता आजही बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे. बघा, त्याच्या मागची धारणा ही आहे. आज आपण पाहतो, आज आपल्या म्हणजे आजही बुद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे, तर आंदोलन थोडंसं आता कमजोर झालेलं आहे. आंदोलन आज बघा, आंदोलनाची दिशा आणि आंदोलनाची शक्ती आज थोडी कमजोर झालेली आहे. त्याच्या मागचे अनेक कारणं आहेत, पण बौद्ध लोकांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आजही एक बौद्ध म्हणून जेव्हा आपण जीवन जगतो तर या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. बघा, ते बुद्धगयाला जा, आधी बघा त्या ठिकाणी अगदी बाजूलाच, त्या महावीराच्या बाजूला एक मोठं मंदिर तयार झालेलं आहे. हो, एवढंच काय, त्या महाबोधी महावीराच्या अगदी पुढे ते महंत त्या ठिकाणी बसलेले असतात आणि विदेशी लोकांना म्हणतात की हे 5 पांडवांचं मंदिर आहे. बघा, या सगळ्या गोष्टींना आपण गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे. सारनाथमध्ये जर तुम्ही गेलात ना, सारनाथमध्ये, तर सारनाथमध्ये अगदी त्या धम्मेक स्तूपाच्या अगदी जवळच मूलगंध कुटी विहार निर्माण केलेली आहे. तुम्ही बघितली ना ती मूलगंध कुटी? आधुनिक मूलगंध कुटी जी आहे ती अनागारिक धर्मपालांनी बांधलेली आहे. कारण त्यांनी त्यावेळी संकल्प केला होता की माझं संपूर्ण जीवन मी केवळ बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानासाठी व्यतीत करेल. आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण जीवन त्या सारनाथमध्ये व्यतीत केलं आणि त्या ठिकाणी जागतिक बौद्धांच्या सहकार्याने मूलगंध कुटीचं निर्माण कार्य केलं. बघा, आजही ते मूलगंध कुटी, आधुनिक मूलगंध कुटी आपल्याला पाहायला मिळते. तिथेच अनागरिक धर्मपाल यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्यांची समाधीसुद्धा त्या ठिकाणी आहे. बघा, मला वाटतं 1933 मध्ये, म्हणजे आजच्या दिवशी 29 एप्रिल 1933 मध्ये सारनाथमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. परंतु त्यांनी निर्माण केलेला जो संघर्ष आहे, त्यांनी निर्माण केलेला जो इतिहास आहे, आज आपल्याकरिता मोठा प्रेरणादायी आहे, आपल्याला बलवर्धक आहे. या इतिहासाची जाण आज आपण सर्व ठेवायला पाहिजे. अनागारिक धर्मपाल हे आदर्श बुद्धिस्ट मिशनरी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण सर्व बौद्ध झालेले आहोत, परंतु आपण बौद्ध होण्याच्या अगोदरपासून अनागारिक धर्मपालांनी या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनरुत्थान करण्यासाठी ही चळवळ सुरू केलेली आहे. बघा, म्हणून आधुनिक बौद्ध धम्माच्या चळवळीचे उद्गाते म्हणून अनागारिक धर्मपालांकडे आदरानं पाहिलं जातं. कारण बघा, आधुनिक काळात बौद्ध धम्माच्या पुनरुत्थान, विशेषतः भारतामध्ये
बौद्ध धम्माचं पुनरुद्धार करण्यासाठी ज्यांनी सुरुवात केली असे अनागरिक धर्मपाल हे त्या चळवळीचे उद्गाते आहेत. आणि त्यांच्यापासून मग नंतर भदंत आनंद कौशल्यान असतील, महापंडित राहुल सांकृत्यान असतील, भदंत चंद्रमणी महाथेरो असतील, की अनेक भिक्षू आहेत की ज्या भिक्षू संघाने अनेक विद्वान व्यक्तिमत्वाने बौद्ध धम्माच्या पुनरुद्धारासाठी अनागारिक धर्मपालांचाच आदर्श घेऊन भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनरुद्धार करण्याचं काम केलं बघा. म्हणून जसं त्यांच्याकरिता अनागारिक धर्मपाल आदर्श आहेत, आज आपल्याकरिता सुद्धा जेवढे बाबासाहेब आंबेडकर आपल्याकरिता आदर्शवत आहेत, प्रमाण आहेत, अनागारिक धर्मपाल सुद्धा आपल्याकरिता तेवढेच आदर्शवत आहे. आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहोत, आपण वाचक लोक आहोत. तर हा तर मी शॉर्टमध्ये इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला कारण वेळ कमी आहे. पण बांधवांनो, आपल्या प्रत्येकाकडे अनागारिक धर्मपालांच्या जीवन कार्याचं पुस्तक तुमच्याकडे असायला पाहिजे. ते पुस्तक तुम्ही वाचा. अनागारिक धर्मपालांचं जीवन कार्य तुम्ही नक्की वाचा. अत्यंत प्रेरणादायी त्यांचं जीवन संघर्ष आहे. कारण आज या भारतामध्ये जे बौद्ध धम्माची स्थिती आपण पाहतो, या स्थितीमागे ज्यांनी ज्यांनी आपला वाटा दिलेला आहे त्यामध्ये अनागारिक धर्मपालांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून अनागारिक धर्मपालाला वाचा, त्यांची पुस्तकं वाचा, त्याचा इतिहास वाचा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे धम्म कार्य करत चला. कारण प्रेरणा मिळणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आज अनागारिक धर्मपाल यांचा स्मृती दिवस असल्यामुळे अनागारिक धर्मपालांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकून ती प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी याकरिता मी त्यांचा जो काही जीवन संघर्ष आहे आपल्या सर्वांना कमी वेळेमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांधवांनो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण सर्व बौद्ध झालेले आहोत. पण बौद्ध म्हणून जीवन जगत असताना आजही ज्या ज्या बाबी बौद्धांच्या संबंधित आहेत, जागतिक बौद्धांच्या संबंधित आहेत, त्या सर्वांचा अभ्यास आपल्या सर्वांना असला पाहिजे. आणि आज या आधुनिक काळामध्ये या सगळ्या गोष्टींप्रती स्वतः जागृत राहून त्याप्रती जागरूकता निर्माण करावी आणि धम्माचं कार्य पुढं आणि पुढं नेण्यासाठी नक्कीच आपण सर्वांनी हे कार्य पूर्ण करावं, संपादित करावं, अशा प्रकारची एक आशा आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी बाळगतो. अनागारिक धर्मपाल यांच्या आजच्या 91व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी कार्याप्रती, त्यांच्या प्रेरणादायी जीवन संघर्षाप्रती आणि त्यांच्या धम्म कार्याप्रती मी या ठिकाणी अनंत आदरांजली व्यक्त करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा या ठिकाणी जमलेले सर्व धम्म उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.